आजचा जो तपासणीचा विशेष शिबिर आहे हे उपजिल्हा रुग्णालय येथील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तालुक्यामध्ये मागील 2 महिन्यामध्ये मान्सूनपूर्व स्क्रीनिंग झालेलं होतं. अंगणवाडी तपासणीमध्ये ते सॅम बालकं जे आहेत तीव्र कुपोषित बालकं यांची यादी तयार करण्यात येऊन त्यांचं तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत बालरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी, रक्ताच्या चाचण्या, आवश्यकतेनुसार पुढील एक्स-रे वगैरे सारखे इन्व्हेस्टिगेशन करणे यासाठी आपल्या शालेय आरोग्य तपासणी पथक, ग्रामीण भागामधील आरोग्य विभाग तसेच महिला बाल कल्याणकडील अंगणवाडी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्वयंसेवी संस्था ज्या आहे समता फाउंडेशनसारख्या यांचे पण यामध्ये आपण सहकार्य घेतलेलं आहे काही औषधांसाठी वगैरे आणि तालुक्यामध्ये सुमारे 84 पालकांच्या तपासणीचं आज नियोजन केले आहे. जर काही कारणास्तव पालकं हजर राहू शकले नाही तर त्यांचं पुन्हा 9 तारखेला पण आपण फेर तपासणी करणार आहोत आणि ही तपासणी झाल्यानंतर त्यांचा पुढील जो पाठपुरावा आहे त्यांच्या वजनात वाढ होते की नाही याबाबत पण योग्य ती काळजी आशा सेविका, आरोग्य सेविका, RBSK पथकातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घेतली जाणार आहे आणि तालुक्यामध्ये पूर्ण कुपोषणमुक्त करण्याचं ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. तरी सर्व पालकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आरोग्य विभागाचे आवाहन करतो. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा व समता फाउंडेशन यांच्यातर्फे उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे जोखमीच्या गरोदर माता तसेच कुपोषित बालकं यांची आरोग्य तपासणी उपचार शिबिर आयोजित केलेलं आहे. तर या शिबिरामध्ये ज्या माता आहेत ज्यांना जोखीम आहे काही त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये अनेक प्रकारचे धोके उद्भवू शकतात, समस्या उद्भवू शकते, गुंतागुंत होऊ शकतात. यांना व्यवस्थित तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार आमचे जे तज्ज्ञ डॉक्टर ते करतात. तसेच जे कुपोषण ही एक मोठी समस्या आहे कारण जे अन्न वगैरे असतं किंवा बालकांचं जे वाढ असते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात. पुढे जाऊन त्यांना अनेक प्रकारच्या समस्या होतात. तरी या बालकांचं पूर्ण निदान करून त्यांच्या कुपोषणाच्या त्यांच्या लेवलनुसार त्यांना वर्गीकृत करून त्याच्याप्रमाणे पुढे ट्रीटमेंट दिली जाते. तसेच हे एका वेळेचं नसून आता निदान केल्यानंतर जोपर्यंत बालकाचं वजन आणि उंची नॉर्मल होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर पुढील उपचार केले जाते. तसेच बालकांच्या जे पॅरेंट्स आहेत आईवडिलांना किंवा ते घरच्यांना असं याचं परत होऊ नये किंवा जे आहे त्याच्यावरती पूर्णपणे त्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवावे याच्यासाठी योग्य तऱ्हेचे मार्गदर्शन आमच्याकडे जे तज्ज्ञ डॉक्टर करतील.